भाजपा प्रणित महायुती निर्विवाद बहुमताने 250 पेक्षा अधिक जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला. या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवाची धूळ चाखावी लागली. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, धीरज देशमुख यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर रोहिणी खडसे, अमित ठाकरे, बाळा नांदगावकर हे देखील पराभूत झाले. त्यामुळे महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार व उद्धव ठाकरे यांना देखील आपले महत्वाचे गड सावरता आले नाहीत. भाजपने मिळवलेला विजय संशयास्पद आहे. तो कल जनमताचा आदर करणारा मुळीच नाही. जनमत वेगळे होते आणि प्रत्यक्षात आलेले निकाल त्यापेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे निश्चितपणाने काहीतरी या प्रकारात झोल असल्याचे समजते, अशी टीका शिवसेना नेते खासदार राऊत यांनी केली. हा निकाल प्रादेशिक पक्षांना चिंतन करायला लावणारा आहे. या निकालाने शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना मोठा धक्का बसला आहे. निकालानंतर निकालाचे शिलेदार भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यानंतर इतर नेते यांनी वर्षा बंगल्यावर एकत्र येऊन एकमेकांना हस्तांदोलन आणि गळाभेट करून आनंद व्यक्त केला. सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजते.